ही दृश्य आहेत बिहारच्या नवादामधली युनियन बँकेच्या मॅनेजरवरील प्राणघातक हल्ल्याची। दिवसाढवळा या बँकेमध्ये एक तरुण येतो, थेट बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये घुसतो, मॅनेजरशी बातचीत करायची सुरुवात करतो आणि बोलता बोलता मॅनेजरच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून चाकूने वार करतो। तरुणाच्या हातात चाकू असल्यामुळे बँकेतील इतर जण सुद्धा मदतीला जायला घाबरतायत। मात्र या सगळ्यामध्ये बँक मॅनेजरने धाडस दाखवलंय आणि हल्लेखोराला सुद्धा पकडलंय। हा सगळा प्रकार एका किरकोळ वादातून झाल्याचं सांगितलं जात आहे, पण या घटनेमुळे बँकांमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। हे कलियुग आहे, इथे काहीही होऊ शकतं असं उगीच म्हटलं जात नाही। इथे क्षुल्लक कारणावरून वाद तर किरकोळ गोष्टीतून थेट हाणामारीपर्यंत गोष्ट पोहोचायला फारसा वेळ लागत नाही। आता हेच बघा ना, ही दृश्य आहेत यूपीच्या हापुड़ मधली। अल्लाबख्शपूर टोलनाक्यावर चक्क टोलनाका कर्मचारी आणि कार प्रवाशांमध्ये हाणामारी झाली आहे। आता आपण कुठे बाहेर फिरायला गेलो की टोलनाके हे लागतातच आणि टोलनाक्यावर सामान्य माणूस टोल भरतो, पण या दृश्यातली ही माणसं मात्र मारामारीवर उतरली आहेत। टोल घेण्यावरून कर्मचारी आणि कार प्रवाशांमध्ये ही हाणामारी झाली। या हाणामारीत 3 जण जखमी झाले। ही दृश्य पाहिल्यानंतर कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल अशी ही दृश्य आहेत। कुंभमेळ्यावरून घरी परतत असताना भाविकांच्या गाडीवर काळानं घाला घातलाय। उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये रस्त्यावर हॉटेलच्या समोर उभ्या असलेल्या एका बसला भाविकांच्या गाडीने धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला। या भीषण अपघातात एका भाविक महिलेचा मृत्यू सुद्धा झालाय, तर 6 जण गंभीर जखमी आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने रस्त्याच्या मधोमध अवैधपणे गाड्या उभ्या करणं हा भाविकांच्या जीवाशी खेळ ठरतोय। त्यामुळे कुंभमेळ्याला जात असाल तर काळजीपूर्वक वाहन चालवा आणि आपल्यामुळे भाविकांना त्रास होणार नाही, इजा पोहोचणार नाही याची काळजी सुद्धा घ्या। ही दृश्य आहेत अलुथकाडे कोर्ट कॉम्प्लेक्स मधील मॅजिस्ट्रेट कोर्टाजवळची। श्रीलंकेचा कुख्यात अंमली पदार्थ तस्कर आणि गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या संजीव कुमार समरनने उर्फ गनेमुल्ला संजीवा याचा गोळीबारात खून झालाय। याच प्रकरणातील गोळीबार करणाऱ्या संशयिताची आता पोलिसांना ओळख पटली आहे। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वकिलाच्या वेशात दिसणारा दुसरा तिसरा कोणी नसून संजीव कुमार आहे आणि गोळीबार करणारा हा तोच हल्लेखोर आहे जो आपल्याला पाहायला मिळतोय सध्या। वकिलाच्या वेशात न्यायालयाच्या आवारात तो घुसला। या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना त्याची ओळख पटली, पण गोळीबारानंतर मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला। त्यामुळे संशयिताला अटक करण्यासाठी पोलिसांनी आता तपास सुरू केलाय।